नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. प्रियाकडे खूप ओझं असतं, ती खूप थकलेली असते. ती घरामध्ये आल्या लगेच विमलला पाणी मागते. हे पाहून सर्वजण हसू लागतात आणि एका किराणा का आणला हे देखील पूर्णाजी बोलते आणि आज तुला पुरणपोळ्या मी शिकवणार आहे वेगळ्या पद्धतीने, असं ही पूर्णाजी प्रियाला तिथं अटकून ठेवण्यासाठी सांगते. आणि ही सायली पुन्हा जाणार म्हटल्यावर या प्रियाचा चेहरा उतरतो. ती बाहेर येऊन अर्जुनला कॉल करते आणि रिक्षाने येऊ का असं बोलते. तो लोकेशन देतो, त्या ठिकाणी दोघेही जातात. दोघेजण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना खूप आश्चर्य वाटेल असं रिपोर्ट मिळतो. तर त्यांना बबलीचा फोटो आणि ॲड्रेस मिळतो. म्हणजे जी खरी प्रिया असते ती बबली असते, ती किल्लेदारांची मुलगी नसते. आता पोळ्या खूप वेगवेगळ्या नकाशाच्या काढलेल्या पाहून हे हसत असतात. आता अर्जुन आणि सायली एका कॅफेमध्ये बसलेल्या असतात आणि त्यांच्या डोक्यावरचं ओझं खूप वाढलेलं असतं. पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण त्यांना सर्व कळलेलं असतं की प्रिया ही किल्लेदार नाही, बबली आहे, सदाशिव लोखंडेची 5वी मुलगी. तो खूप चिडून जायला निघतो, पण ती सायली अडवते. इकडे मैना दुसऱ्या मोबाईलवर फोन या प्रियाला लावते आणि तुझी आई बोलते असं बोलते. त्यावेळेस रॉंग नंबर आहे असं बोलून ती फोन ठेवते. पण स्पीकर नसल्यामुळे कल्पना आणि विमलला आवाज थोडासा ओळखीचा वाटतो. इकडे प्रतिमा त्या देखील सायलीला कॉल लावतात आणि प्रियाचं माझं काहीच कनेक्शन नाही असं मला का वाटतंय, मला काही कळेना. मला तिच्याशी जास्त दिवस थांबावं लागेल जेणेकरून मला पुढचा निष्कर्ष काढता येईल असं त्यावेळेस सायली बोलते. हे नक्कीच आपण ते करूयात, पण कोणाला काही बोलू नका. इकडे चैतन्य अर्जुनला कॉल लावतो आणि आपल्या दुसऱ्या क्लायंटला अटक झाली आहे असं सांगतो. त्यावेळेस अर्जुन बोलतो, तू जाशील का? मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातो. आता इकडं प्रिया आतमध्ये येऊन या महिन्याला खूप जापते आणि बोलते की स्पीकर ऑन होता, अनोळखी नंबरवरून कॉल करायचं नाही. त्यावेळेस पैसे संपलेत असं ही महिना बोलते. हा ठीक आहे, पैशासाठीच तुम्हाला कॉल करणार असं ही बबली बोलते. आता त्यावेळेस खूप चिडलेले असते, मला कॉल करायचं नाही हे देखील बोलते. इकडे हा सचिन देखील खूप चिडलेला असतो, त्याच्या पॅन्टीमधलं वॉलेट गायब असतं. त्यावेळेस तिला तो श्लोक देखील म्हणून देत नाही आणि ती नंतर क्रेडिट कार्ड देखील त्याला देते आणि हा विचार करतो की ज्याचं क्रेडिट कार्ड माझ्याकडे असेल मी तिचाच असेल. त्यावेळेस तो साक्षीचा फोन कट करत असतो. तो क्लायंटला सोडतो आणि पोलिसांना थँक्यू बोलतो. इकडे त्याच वेळेस त्या ठिकाणी नागराज येतो आणि नागराज म्हणतो, मिळालं का कोडाचं उत्तर? त्यावेळेस त्यासाठी तुझी उत्तराची गरज लागणार नाही, तुझ्या पाय मी पकडणार नाही असं अर्जुन बोलतो. याचा कॉन्फिडन्स पाहून याला डाऊट येतो की महिपतने याला सांगितलं की काय. तेवढ्यात महिपत देखील पाठीमागं आलेला असतो आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारणारा पहिला माणूस असं त्याला टोमणा मारतो. आता इकडे विमल, अस्मिता, अर्जुन सगळे फॅमिली मेंबर बसले असतात आणि मुलांचे नाव काय ठेवायचे अशी चर्चा चालू असते. त्याच्यावेळेस सचिन मात्र चॅटिंगमध्ये बिझी असतो. हे प्रियाला देखील कळतं. त्यावेळेस मुलांची नावे काय ठेवायची हा प्रश्न अस्मिता त्याला करते. तो देखील चिडून निघून जातो. आता इकडे नागराज आतून म्हणजे जेलमधून कॉल लावतो प्रियाला आणि याचं अर्जुनचा कॉन्फिडन्स खूप हाय लेवलला आहे. त्याला त्याचं कोर्टाचं उत्तर मिळालं असं वाटतं. प्रिया खूप घाबरली असते हे ऐकून आणि तो धमकी देतो की मला लवकर बाहेर काढण्यासाठी वकील बघितला नाही. ही नाटकीच बोलते. हे सर्व त्याच्या लक्षात येतं. हॉटेलचं बिल करून ती निघणार असते. त्याच्या वेळेस तिथं सचिन आणि ही आलेले असतात साक्षी आणि त्या दोघांचाही फोटो ही सायली काढते. पुढचा एपिसोड खूप रंजक असणार आहे, खूप थरारक असणार आहे आणि चित्ररचक देखील असणार आहे की नेमकं आता ह्या ठिकाणी काय होईल. कारण समोर साक्षी तिने ओळखलेलं असेल तेही सचिन बरोबर. सचिन आणि साक्षी हे दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत हे सायलीला कळतं. ती त्यांचा फोटो काढते. आता पुढे काय होईल नक्कीच बघा.